नाही, अतुल भाऊ देशमुख आमच्याकडे ऑलरेडी या खेड मतदारसंघात आलेले आहेत। आणखीन बरीच लोक येण्याची चर्चा करत आहेत आणि वातावरण फार चांगलं आहे। कार्यकर्ते अतिशय जिद्दीनं कामाला लागलेत आणि अमोल कोल्हे यांच्या प्रचार यंत्रणा कशी आहे हे पाहण्यासाठी मुद्दामून आलेलो होतो। चांगली यंत्रणा आहे आणि मला खात्री आहे ती विजयी होईल। दिलीप मोहिते आज म्हणाले की गद्दार गद्दार म्हणणारेच महागद्दार आहेत अमोल कोल्हेंना म्हणते। कुठे गद्दारी केली अमोल कोल्हेंनी? अमोल कोल्हेच प्रामाणिक राहिले आणि अमोल कोल्हेंनी एवढा निष्ठाने विचाराने काम करणारा कार्यकर्ता पवारसाहेबांना लाभला म्हणून या मतदारसंघात आज निवडणूक यशस्वी होणार आहे हे चित्र आहे। यांनी पवारसाहेबांना सोडलं हे खरे गद्दार आहे। खरं तर अजितदादांनी पवारसाहेबांच्या विधानावर सुनेचं आणि लेकीचं 40 वर्ष झालं तरी बाहेरचीच का असं अजित पवार म्हणले। त्याच्यावर मला काही भाष्य करायचं नाही। पुढचा काय प्रश्न आहे? 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे असं अजितदादा पवार म्हणतात। अशा बऱ्याच म्हणी आहेत महाराष्ट्रात मराठीत। त्या सगळ्या म्हण्यांचा अर्थ आता प्रत्येक वेळा कशाला सांगत बसू। आमदार दिलीप मोहितेंनी आज बोलताना शरद पवारांवरती खरं तर त्यांची टीका केली पाहायला मिळाली। ते बोलताना असं म्हटले की शरद पवार कृषी मंत्री असतानाच त्यांनी जर कांदा किंवा ह्या प्रश्नाविषयी जर योग्य कायदा केला असता तर हे प्रश्न आता उपस्थितच झाले नसते। तुम्ही अशी कधी मागणी केली का शरद पवार साहेबांच्याकडे? शरद पवार साहेबांनी देशातल्या कृषी खात्याला जे वळण लावलेलं आहे त्यामुळेच आज देशात कृषी खात्यामध्ये आमूलाग्र बदल झाला। देश निर्यातीपर्यंत पोचला। आता निर्यात कांदा करायच्या वेळी निर्यातच बंद जर तुमचं सरकार करत असेल तर तुम्ही काय झोपा काढत होता? तुम्ही निर्यात बंदीला विरोध का नाही केला? तुम्ही एखादं स्टेटमेंट का नाही केलं? तुम्ही दिल्लीला जाऊन दिल्लीतल्या पंतप्रधानांना भेटून तुम्ही काय केलं? तुम्ही काहीच केलं नाही। तुम्ही आत्ताच हात बांधून मांडलिकासारखी तिथं जाऊन बसल्यामुळे तुम्हाला काही बोलायची सोयच नाही। त्यामुळे ह्या नैतिकतेच्या गप्पा त्यांनी सांगू नये।